खरातच्या पत्नीचं बँक खातं आता शिर्डी पोलिसांच्या रडारवर आहे आणि कल्पना खरातच्या बँक खात्यांबाबत चौकशी सुरू झाली आहे आणि खरासह पत्नीच्या खात्यातून 17 कोटींचे व्यवहार झाल्याची माहिती सूत्रांकडून कळते। खात्यावरचे हे व्यवहार करणाऱ्यांची नावं आता उघड होण्याची शक्यता आहे। खराच्या या सगळ्या आर्थिक बाबी संदर्भात आता बऱ्याच गोष्टी समोर येणार आहेत आणि याबाबत आता खरातच्या पत्नीचं बँक खातं शिर्डी पोलिसांच्या रडारवर आहे। कल्पना खरातच्या बँक खात्यांबाबत शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू झालेली आहे। खरातची पत्नी कल्पना खरात हिच्या खात्यातून जवळपास 17 कोटींचे व्यवहार झाल्याची माहिती कळते आणि खात्यांवरच्या व्यवहार करणाऱ्यांची आता नावं उघड होण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात आणखी आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। शिर्डी पोलिसांकडनं अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरात यांचे ज्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते आहे त्या खात्यांची देखील चौकशी केली जाणार आहे आणि तसं पत्र देखील शिर्डी पोलिसांनी आयकर विभागाला दिलेलं आहे। अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात या दोघांचेही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते आहेत आणि त्या खात्यांमधनं देखील शिर्डीतील जो जमिनीचा व्यवहार झालेला होता, 4 एकर जमिनीची खरेदी झालेली होती, तेव्हा भोंदू खरातनं आणि त्याच्या पत्नीनं राष्ट्रीयकृत बँकेमधनं संबंधित जो जमिनीचा मालक आहे त्याच्या नावे देखील पैसे दिल्याची माहिती जी आहे ती पोलीस तपासामध्ये उघड झालेली आहे। आणि नेमकं हे पैसे कशा पद्धतीने दिले, किती पैसे दिले, जवळपास 17 कोटीहून अधिक जो व्यवहार आहे तो या दोन्ही राष्ट्रीयकृत खात्यांच्या माध्यमातून झालेला होता। त्या प्रकरणाची देखील आता चौकशी शिर्डी पोलीस करणार आहेत। शिर्डी पोलिसांनी त्या पद्धतीचं पत्र जे आहे ते देखील आयकर विभागाला दिलेलं आहे आणि आयकर विभागाकडे या मागील 5 वर्षापासूनची जी पत्नी भोंदू खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांची जी खाती आहे त्यांची देखील माहिती, जो तपशील आहे किंवा त्या खात्यांचं विवरण असेल ते देखील मागवण्यात आलेलं आहे। आता या तपासामध्ये किती रुपयांचा व्यवहार झाला, अशोक खरात आणि त्याच्या पत्नीच्या खात्यांवर कुणी ट्रान्झॅक्शन केलं, कुणी व्यवहार केलं, हे देखील आता पोलीस तपासामध्ये बाहेर येणार आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।